नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। इयत्ता 9वीचा पहिला धडा आहे गतीचे नियम, जो की फिजिक्सवर डिपेंड आहे। तर आपल्याला गतीचे नियम पाहत असताना अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूचे प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय। तर विस्थापन म्हणजे गतिमानाचे आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय। याला आपण असं अंतर आणि विस्थापन म्हणू शकतो। त्यानंतर आपल्याला जी चाल काढायची असते तिचं सूत्र काय, तर चाल बरोबर कापलेले अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी। याच धड्यामध्ये हे नेहमी लक्षात ठेवा, या सत्रामध्ये त्यांनी चाल आणि वेग यांची एकके सारखीच असतात, ती SI पद्धतीत मीटर पर सेकंद तर CGS पद्धतीत सेंटीमीटर पर सेकंद असतात। चाल अंतराशी संबंधित आहे तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे। गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग याचे मूल्य सारखेच असते, अन्यथा ते वेगवेगळे असू शकतात। एकाच वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हणतात। आता वेगाची सूत्रसुद्धा आहे, जे की वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ असं आहे। त्यानंतर हे नेहमी लक्षात ठेवा, या सत्रामध्ये त्यांनी चालीचे मापन अंतर काल याप्रमाणे सर्वप्रथम गॅलिलिओने केलेले होते असं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर हवेतील ध्वनीची चाल 343.2 मीटर पर सेकंद तसेच प्रकाशाची चाल 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतकी असते। पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल ही 29,770 मीटर पर सेकंद आहे। आता पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल ही 29,770 मीटर पर सेकंद आहे। ही गोष्ट मात्र आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, कारण यावर अयोग्य प्रश्न विचारू शकतो। यानंतर धन, ऋण व शून्य त्वरण। आता त्वरणाबद्दल सांगितलेलं आहे या धड्यामध्ये। एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण असू शकते। जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण शून्य किंवा धन असते। येथे त्वरण वेगाचे दिशेने असते। जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण कमी किंवा ऋण असते। ऋण त्वरणालाच अवत्वरण म्हणतात किंवा मंदक असं म्हणतात। ते वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते। वेग स्थिर असल्यास त्वरण शून्य असते। एकसमान गतीमध्ये वस्तू समान कालावधी अंतर कापते। हे अंतर आणि काल आलेखामध्ये सरळ रेषा दर्शवित असते। त्यानंतर वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू म्हणजे टी कालावधीत आपल्या मूळ स्थितीत परत येते असेल तर वस्तूची चाल खालील सूत्राच्या साहाय्याने काढता येते। चाल बरोबर परिघ भागिले काल, म्हणजेच आपल्याला फी बरोबर 2πr भागिले टी। टी म्हणजे काळ आणि r म्हणजे वर्तुळाची त्रिज्या। त्यानंतर या चॅप्टरमधील खूप महत्त्वाचा भाग म्हणजे न्यूटनचे गतिविषयक नियम। त्याचा पहिला नियम आहे गतिविषयक। स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलत नाही, हे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे। कुठली वस्तू उचलून ठेवल्याशिवाय ठेवते का? नाही। मग त्या बल आपल्याला कुठलं तरी लावावं लागेल आणि त्यानंतरच ती वस्तू हलेल। दुसरा नियम आहे टेबलावर ठेवलेलं पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेले बलाचे टेबल उचलता येत नाही।
त्यानंतर फांदी हलल्यानंतर झाडावरून फळ सरळ खाली पडते आणि त्यानंतर विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरतो, कारण गतीज ऊर्जा असते, तिला वेळ लागतो थांबायला. आता वरील सर्व घटना काय कारण असते, तर वस्तूचे जडत्व हे आपल्या लक्षात येते. त्यानंतर वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत असते आणि न्यूटनचा गतिविषयक पहिला नियमात पदार्थाच्या याच गुणधर्माचं वर्णन केलेलं आहे, म्हणून त्याला जडत्वाचा नियम असं म्हणतात किंवा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं म्हटलं जातं. त्यानंतर जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्यबल असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिचा विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य असते. त्यानंतर न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. आता दुसऱ्या नियमामध्ये त्यांनी सांगितलंय की बलाचा परिणाम घडून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांचा एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो. या गुणधर्मालाच न्यूटनचा संवेग असं म्हटलं जातं. आता ह्या संवेगाची एक व्याख्या सांगायची झाली तर संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संयोगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. यालाच आपण P बरोबर m असं सदिश राशी म्हणून ओळखू शकतो. त्यानंतर एका तक्त्यात आपल्याला संवेगाला परिणाम व दिशा दोन्हीही असते. संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते. त्याचबरोबर SI पद्धतीत संवेगाचं एकक हे किलोग्राम मीटर पर सेकंद आणि CGS पद्धतीत ग्राम मीटर पर सेकंद असं आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगातील बदल घडवते. वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणणाऱ्या अनावश्यक बलावर संवेग बलाचा दर अवलंबून असतो असं सांगितलेलं आहे. त्यानंतर SI पद्धतीत बलाचं एकक न्यूटन आहे, तर न्यूटन बरोबर 1 किलोग्राम 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल असं म्हणतात. म्हणजेच आपल्याला सूत्रामध्ये असं लिहिता येईल 1 न्यूटन बरोबर 1 kg इंटू 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर. त्यानंतर CGS पद्धतीमध्ये बलाचे एकक डाइन आहे आणि डाइन हे 1 ग्राम वस्तुमानाला 1 सेंटीमीटर पर सेकंद असतं, तर त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डायन बल असं म्हणतात. 1 डायन बरोबर 1 ग्राम इंटू 1 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर प्रत्येक क्रिया, न्यूटनचा आता तिसरा नियम, प्रत्येक क्रिया बलास समान परिणामाचे त्याच वेळ प्रयुक्त होणाऱ्या प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्परांना विरोधी असतात. क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत आणि ही बले जोडण्याचे प्रयुक्त होते. बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते. क्रिया व बल प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्यरत असतात. क्रिया व प्रतिक्रिया वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात. ती एकच वस्तूवरती प्रयुक्त नसताना त्यामुळे ती बले एकमेकांना परस्पर किंवा परिणाम नष्ट करू शकत नाही. हे झालंय न्यूटनचे 3 नियम. त्यानंतर संवेग अक्षयाचा सिद्धांत, लॉ ऑफ कन्झर्वेशन अँड मोमेंटम्स. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल
कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. दुसरं म्हणजे जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्याचा घातापूर्वीचा एकूण संवेग हा त्याच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो. जर अर्थात गोळ्याच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते, या सरकण्यालाच प्रतिक्षेप किंवा प्रतिक्रियावेग असं म्हणतात. जर बंदुकीचे वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच जास्त असल्याने बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेत अगदी कमी असतो. बंदुकीचा वेग व गोळीच्या संवेगाचे परिमाण सारखे व दिशाविरुद्ध असतात, त्यामुळे तेथे संवेग स्थिर असतो. अग्निबाण प्रक्षेपणातील संवेग स्थिर असतो. हे झालं सर्व गतीविषयी. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल, 9व्या वर्गात पहिलाच धडा फिजिक्सचा असल्यामुळे गतीचे सर्व नियम एकसाथ आपल्याला इथे पाहायला भेटतात. यानंतर दुसरा धडा आहे कार्य आणि ऊर्जा. कार्य. आता कार्य कशाला म्हणतात तर एखाद्या वस्तूवर जर आपण बल लावलं तर त्या वस्तूचं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर विस्थापन झालं किंवा हलल्या गेलं तर त्याला शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आलं असं आपल्याला म्हणता येईल. मग या कार्याची व्याख्या काय किंवा पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचं परिणाम आणि पदार्थाच्या बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकारकाइतकेच असते. मग आता आपल्याला ह्याचं सूत्र काय आहे तर कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन असं याचं सूत्र आहे. मग SI पद्धतीत बलाचं एकक न्यूटन व विस्थापनाचं एकक मीटर आहे. म्हणून कार्याचे एकदा न्यूटन वजा मीटर आहे, यालाच आपण जूल असे म्हणतो. 1 जूल बरोबर 1 न्यूटन. बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 जूल होय. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर. त्यानंतर CGS पद्धतीमध्ये बलाचं एकक काय किंवा डायन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर आहे. म्हणून कार्याचे एकक डायन सेंटीमीटर आहे. यालाच अर्ग असे म्हणतात. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, 1 अर्ग बरोबर 1 डायन. बलाच्या क्रियेमुळे बलाचे वस्तूच्या किंवा बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास किंवा घडून आल्यास आलेले कार्य 1 अर्ग असते. मग आपल्याला ह्याला सांगता येईल की 1 अर्ग बरोबर 1 डायन गुणिले 1 सेंटीमीटर. जूल आणि अर्ग यांच्यात संबंध काय आहे तर 1 न्यूटन बरोबर 10⁵ डायन. मग 1 मीटर बरोबर 10⁻² सेंटीमीटर आहे, हे आपल्याला माहीत आहे. मग कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर. 1 जूल बरोबर 10⁵ डायन गुणिले 10⁻² सेंटीमीटर बरोबर 10⁷ डायन सेंटीमीटर. म्हणजेच काय तर 1 जूल बरोबर 7/10⁷ अर्ग. हे लक्षात ठेवायचं. 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग. आता हे स्पष्टीकरणासहित मी तुम्हाला स्पष्ट करून दिलेलं आहे. मग आता धन, ऋण व शून्य कार्य यालाच काय म्हणायचं इंग्लिशमध्ये तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क. ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य धन कार्य असते. ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकाच्या विरुद्ध असते त्यावेळी त्या बलाने केलेले कार्य ऋण असते. ज्यावेळी बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप
राहतात त्यावेळेस बलाचे कार्य शून्य असते. समजा एक कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करत आहे. उपग्रहात असलेली गुरुत्वीय बल व उपग्रहाचे विस्थापन एकमेकांना लंब दिशेत असल्याने गुरुत्वीय बलाने केलेले कार्य शून्य असते. मग आता कार्यसंस्थेचं काय पाहायचं तर राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा ही दिल्लीमध्ये आहे, जिला आपण नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी म्हणून ओळखतो. या संस्थेचं स्थापना झाली 1943 मध्ये आणि ही प्रयोगशाळा वैद्यकीय व औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या नियंत्रणात कार्यरत आहे. येथे भौतिकशास्त्राच्या विविध शाखांमध्ये मूलभूत संशोधन कार्य चालते. तसेच उद्योगांना आणि विकासाला गुंतवलेल्या विविध संस्थांना मदत करता येते. मापनाची राष्ट्रीय मापके प्रस्थापित करणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. मग आपल्याला यामध्ये काय लक्षात ठेवायचं तर नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीची स्थापना किंवा संकल्पना 1943 मध्ये मांडण्यात आली आणि त्याचं मानकाची राष्ट्रीय मानके प्रस्थापित करणे हे या संस्थेचं मुख्य कार्य आहे. यानंतर ऊर्जा काय असते. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेली ऊर्जा ही गतिज ऊर्जा असते आणि पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असं म्हटलं जातात. त्यानंतर ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा निर्माण करता येतही नाही व ती नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. यानंतर कार्य करण्याच्या दरास शक्ती असं म्हणतात किंवा पॉवर. समजा W हे कार्य आणि T हा वेळ धरला तर शक्ती बरोबर कार्य भागिले काळ म्हणजेच शक्ती म्हणजे पॉवर, कार्य म्हणजे W आणि काळ म्हणजे T असं याचं सूत्र होतं. मग औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती किंवा हॉर्स पॉवर या शब्द प्रचलित आहे आणि एक अश्वशक्ती म्हणजेच 746 वॅट असं मोजलं जातं. त्याचबरोबर 1 किलोवॅट बरोबर 1 युनिट असं म्हटलं जातं. याच चॅप्टरमध्ये परिचय शास्त्रज्ञांचा मध्ये स्कॉटलंडचे वैज्ञानिक जेम्स वॉट यांचा कार्यकाळ दिला आहे. 1736 ते 1819 यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. या शोधामुळे औद्योगिक क्रांती झाली आणि जेम्स वॅट यांच्या स्मरणार्थ शक्तीच्या एककाला वॅट हे नाव देण्यात आले आहे. अश्वशक्ती या शब्दाचा वापर प्रथम जेम्स वॅट यांनी केलेला होता. हा झाला दुसरा धडा ज्याचं नाव होतं कार्य आणि ऊर्जा. परिचय शास्त्रज्ञांचा या सत्रामध्ये अलेक्झांडर वोल्टा या इटालियन शास्त्रज्ञाने सर्वप्रथम विद्युत घट तयार केला. त्याच्या स्मरणार्थ विभवांतराच्या एककास व्होल्ट हे नाव देण्यात आले. व्होल्टचा साधा विद्युत घट हा चित्रात दाखवलेला आहे. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला या सत्रामध्ये त्यांनी विभवांतराच्या अतिसूक्ष्म किमती खालील एककात व्यक्त होतात म्हणून सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी पहिलं दिले आहे 1 मीटर व्होल्ट म्हणजे मिली व्होल्ट बरोबर 10⁻³ व्होल्ट. त्यानंतर दुसरं आहे 1 मायक्रो व्होल्ट बरोबर 10⁻⁴ व्होल्ट. त्यानंतर विभवांतराच्या मोठ्या किमती खालील एककात व्यक्त होतात. ते म्हणजे एक आहे 1 किलोवॅट बरोबर 10⁻³ वॅट. 1 मेगावोल्ट इज इक्वल टू 10⁻⁴ व्होल्ट. यानंतर मुक्त इलेक्ट्रॉन किंवा फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजेच
वाहतुकीतील मुक्त इलेक्ट्रॉन्स हे ऋण प्रभाराचे वाहक असतात. त्याला मुक्त इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. त्यानंतर विद्युत धारा, त्यालाच आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. विद्युत प्रभावाचे SI पद्धतीतील एकक हे कूलम असून विद्युतधारा हे अँपिअरमध्ये व्यक्त करतात. एका इलेक्ट्रॉनवरील प्रभार हा 1.6 × 10⁻⁻19 कूलम असतो. अँपिअर म्हणजे वाहतुकीतून एका सेकंदात 1 कूलम इतका विद्युत प्रवाह प्रवाहित होत असेल तर वाहतुकीतून वाहणारी विद्युतधारा 1 अँपिअर आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर माहीत आहे का, या सत्रामध्ये त्यांनी विद्युतधारेचे अतिसूक्ष्म परिणाम सांगितलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी 1 मिलीअँपिअर बरोबर 10⁻³ अँपिअर असं म्हणून सांगितले आणि 1 मायक्रोअँपिअर म्हणजे 10⁻⁶ अँपिअर म्हणून सांगितलेलं आहे. फ्रेंच गणितज्ञ आणि वैज्ञानिक अँपिअर यांनी विद्युतधारेच्या आधारित प्रयोग केले. त्यांच्या प्रयोगामुळेच आपण वाहक तारेतून वाहणारी विद्युतधारा मोजू शकतो. त्यांच्या या कार्याच्या समर्थनार्थ विद्युतधारेच्या अँपिअर एकक असं नाव दिलं आहे. यानंतर इलेक्ट्रॉन वाहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असली तरी विद्युतधारा दर्शवण्याची संकेतांक दिशा इलेक्ट्रॉन प्रभाराच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते. यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. इलेक्ट्रॉन वाहकाची दिशा ही ऋण टोकाकडून धन टोकाकडे असली तरी विद्युतधारा दर्शवण्याची संकेतमान्य दिशा इलेक्ट्रॉन प्रभाराच्या विरुद्ध दिशेने असते. इलेक्ट्रॉन प्रभाराच्या विरुद्ध दिशेने असते म्हणजेच धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते. त्यानंतर वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे वाहकाची लांबी, काटछेदी क्षेत्रफळ, तापमान व त्याचे द्रव्य होय. 1 व्होल्ट भागिले 1 अँपिअर बरोबर 1 ओहम. आता ओहमचा नियम असं सांगतो की वाहकाच्या 2 टोकांमध्ये 1 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकातून 1 अँपिअर विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाला रोध किंवा 1 ओहम असं म्हणतात. वाहकाचा रोध किंवा रोधकता. आता गतिमान इलेक्ट्रॉन त्यांच्या मार्गात येणाऱ्या अणूंवर किंवा आयनांवर आदळतात, बरोबर. अशा प्रकारच्या आघातामुळेच इलेक्ट्रॉनची गतीला अडथळा होतो व विद्युतधारेस विरोध होतो. या विरोधालाच आपण वाहकाचा रोध म्हणतो. त्यानंतर जॉन सायमन ओहम या जर्मन भौतिकशास्त्रज्ञाने विद्युत वाहकातील रोध मोजण्यासाठी नियम प्रस्थापित केले. त्यांच्या स्मरणार्थ रोधाच्या एककास ओहम हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर तांबे बरोबर 1.7 × 10⁻⁸ ओहम आणि नायक्रोम याचा रोधकता आहे 1.1 × 10⁻⁶ ओहम मीटर. आणि हिऱ्याचं रोधकता काय आहे तर 1.62 × 10⁻13 ते 1.62 × 10⁸ ओहम. आता विद्युत परिघट यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आता या आकृतीमध्ये आपल्याला ॲमीटर व रोधाच्या 2 टोकाच्या असलेली विभवांतर मोजण्याची व्होल्टमीटर ही यंत्रे वापरलेली आहेत. व्होल्टमीटरचा रोध अतिशय जास्त असलेल्या त्यातून वाहणाऱ्या विद्युतधारेचा अतिसूक्ष्म असतो. हे आपल्याला या विद्युत परिपथात दाखवलेलं आहे. यानंतर विद्युत परिपथातील घटकाची चिन्हे आणि त्याचा उपयोग काय म्हणून केला जातो हे आपल्याला दाखवलेले आहे. विद्युत घट दाखवले आणि शेलचं चित्र दाखवलं आणि त्यामध्ये प्लस मायनस
हे दाखवलेलं आहे. तर त्याचा उपयोग काय केला जातो, तर वाहकाच्या टोकामध्ये विभवांतर प्रयुक्त करणे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर विजेरी किंवा अनेक घटाचा संच, जसं की आपण एखाद्या बॅटरीमध्ये 2-3 सेल टाकतो त्यावेळेस काय होतं, तर वाहकाच्या टोकामध्ये जास्त क्षमतेचे विभवांतर प्रयुक्त होत असते. त्यानंतर आपण जे बटन दाबतो त्याला प्लग असं म्हणतात. तिथे काय होतं, तर वाहकाच्या 2 टोकामधील संपर्क तोडून विद्युत प्रवाह बंद केला जातो. त्यानंतर ह्या गोष्टी रोजच्या आहेत पण आपल्याला थोड्या वेळासाठी समजत नाहीत. त्यानंतर प्लग कळ म्हणजे आपण जी पिन लावतो त्याला काय म्हणतात, तर वाहकाच्या 2 टोकामधील संपर्क जोडून विद्युत प्रवाह करणे. त्यानंतर आता आपल्याला ओलांडून जाणाऱ्या वाहक तारा, म्हणजे आता आपण बाहेर पाहतो जे की एखाद्या मीटरवर वगैरे असतात, तर त्यांना काय म्हणायचं, वाहक तारा एकमेकांपासून ओलांडून जाताना दर्शवण्याचं हे चिन्ह आहे. त्यानंतर विद्युत दिवा म्हणजेच आपला जो काही बल्ब किंवा लाईट आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये काय होत असतं, तर विद्युत धारेचे वाहक तपासणे अप्रकाशित वहन होत नाही, प्रकाशित वहन होत असते. त्यानंतर विद्युत रोध किंवा आपल्याला जी मोटर असते, मोटरेच्या जे काही पॅनल असतं त्या पॅनलवर दाखवलं जातं बघा रोध, त्याला परिपथातून जाणारी विद्युतधारा नियंत्रित करणे असं म्हटलं जातं. त्यानंतर चलरोध किंवा रोस्टर, रोध हवा तसा बदलून परिपथात विद्युतधारा हवी तशी पाठवणे, त्याला आपण स्टेपलायझर असं म्हणतो. त्यानंतर ॲममीटर म्हणजे जे काही आपण मोटरेच्या बटनाच्या खाली असतं, किती विद्युत आहे हे चेक करण्यासाठी ॲममीटर वापरलं जातं. आपण त्याला बटन दाबलं की किती विद्युत आहे, आपल्या व्होल्ट किती आहे हे दाखवत असतं. त्यामध्ये परिपथातील विद्युतधारा मोजणे असं त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर व्होल्टमीटर, ते सुद्धा तिथेच वापरलं जातं ज्यामध्ये विभवांतर मोजलं जातं. हे खूप महत्त्वाचं आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत पण ह्या आपल्या डेली जीवनातील गोष्टी आहेत. वाहक आणि विसंवाहक म्हणजे कंडक्टर्स आणि इनकंडक्टर्स. जर विभवांतर ज्या पदार्थाची रोधकता खूप जास्त असते, म्हणजेच ज्यांच्यातून विद्युतधारा वाहू शकत नाही, अशा पदार्थाला विसंवाहक म्हणतात. मग ते कुठल्या वस्तू आहेत, तर त्यामध्ये हिरा आहे जो विद्युतधारेचं वाहक करत नाही. त्यानंतर वाहक, जर दिलेले रोध एकसर जोडणीत जोडलेले असतील तर. आता यावर मात्र आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते, त्याचबरोबर विद्युत रोधात एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधकाच्या बेरजेइतका असतो. जोडणीच्या 2 टोकातील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यान विभवांतराच्या बेरजेइतके असते. रोधाच्या एकसर जोडणीचा परिणाम रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो. ही जोडणी परिपथातील रोध वाढविण्यासाठी वापरतात. त्यानंतर आपल्याला माहीत आहे का, या सत्रांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एकसार जोडणीमध्ये एकापुढे एक अशी जोडणी असते. त्यातील एक घटक जरी काम करीत नसेल तरी परिपथातील खंडित होतो व विद्युतधारा वाहत नाही. जर 2 बल्ब एकसर जोडणीत जोडले तर एकटे लावावे असतानापेक्षा कमी प्रकाश देतात. जर 3 बल्ब एकसर जोडणीमध्ये जोडले तर ते आणखीन कमी प्रखरतेने प्रकाशित होत असतात. त्यानंतर तापमान कमी करत 0 केल्व्हिनच्या जवळ नेल्यास काही वाहकाचा रोध 0 जवळ पोहोचतो. अशा वाहकास अतिवाहक किंवा सुपरकंडक्टर असे म्हणतात. काही वाहक ओहमच्या नियमाचे पालन करत नाहीत, अशा वाहकास अनओहम वाहक असं म्हणतात. समांतर जोडणीचे अनेक दिवे जोडले असता जर एखादा दिवा त्या
दिव्यातील तारेचे कुंडल तुटल्याने प्रकाशित होत नसेल तरी विद्युत परिपथातील खंडित होत नाही. दुसऱ्या मार्गातून विद्युतधारा वाहते व इतर दिवे प्रकाशित होतात. अनेक दिवे एकसर पद्धतीने जोडले तर ते आपल्या मूळ प्रखरतेपेक्षा कमी प्रखरतेने प्रकाशतात. परंतु तेच दिवे समांतर पद्धतीने जोडले तर प्रत्येक दिवा आपल्या मूळ प्रखरतेने प्रकाशतो. यानंतर जर रोध समांतर जोडणी जोडले असतील तर काय होते? तर जर रोध समांतर जोडणी जोडलेले असतील तर रोधाच्या व्यस्तांकाची बेरीज ही परिणामाची रोधकाच्या व्यस्ता इतकीच असते. प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असेल तर परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा ही सर्व रोधाच्या स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युतधारेच्या बेरजेइतकी असते. प्रत्येक रोधाच्या टोकादरम्यान विभवांतर असते. रोधाच्या समांतर जोडणीचा परिणाम रोध हा त्यांच्या जोडणीतील रोधाच्या स्वतंत्र किमतीपेक्षा कमी असतो. ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर घरगुती विद्युत जोडणी कशी असते? आता ही गोष्ट तर आपल्या डेली जीवनातील आहे आणि ती कशी असते हे समजून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आपल्या घरातील विद्युतधारा ही मुख्यतः विद्युत वाहक तारेतून किंवा जमिनीतून तारेद्वारे किंवा विद्युत खांबावरील तारांमधून आणली जाते. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. मग या तारांमध्ये एक तार वीजयुक्त तर दुसरी तार तटस्थ म्हणजे न्यूट्रल असते. सामान्यपणे वीजयुक्त तार लाल रंगाच्या रोध म्हणजेच विसंवाहक आवरणाची असते तर तटस्थ तार काळ्या रंगाच्या रोधाची असते. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. काही तार म्हणजे काही वायर हे लाल रंगाचे असतात तर काही वायर हे काळ्या रंगाचे असतात. भारतातील या दोन्ही तारांमधील विद्युत विभवांतर साधारणतः 220 व्होल्ट. या दोन्ही तारा घरातील विद्युत मीटर मुख्य वितळ तारेद्वारे म्हणजेच मेन फ्यूजद्वारे जोडले असतात. मुख्य कळद्वारे म्हणजे मेन स्विचतून या तारा घरातील सर्व वाहकांना जोडल्या जातात. आपल्या घरातील प्रत्येक खोलीमध्ये वीज उपलब्ध होईल अशा रीतीने वाहक तारांची जोडणी केली जाते. प्रत्येक स्वतंत्र परिपथामध्ये विद्युतयुक्त आणि तटस्थ तारा दरम्यान वेगवेगळी उपकरणे जोडली जातात. प्रत्येक उपकरणाला समान विभवांतर पुरवले जाते आणि उपकरणे नेहमी समांतर जोडणीत जोडले जाते. या व्यतिरिक्त तिसरी तार भूसंपर्क असून ती पिवळ्या रंगाच्या रोधाच्या आवरणाची असते. ती घरातील जमिनीतून एका धातू पट्टीत जोडलेली असते. ही तार सुरक्षिततेने जोडलेली असते. त्यानंतर वितळताळ किंवा तिला आपण फ्यूज असं म्हणतो. विद्युत उपकरणाचे नुकसान न होऊ देण्यासाठी वितळ तार वापरतात. ही तार विशिष्ट द्रव्यांकाला असलेल्या संमिश्राने बनवलेली असते. ती विद्युत उपकरणात एकसर जोडणी जोडली जाते. जर परिपथातून काही कारणाने ठराविक मर्यादेपेक्षा विद्युतधारा जास्त जाऊ लागली तर या तारेचे तापमान वितळू लागते. त्यामुळे विद्युत परिपथ खंडित होऊन विद्युत प्रवाह थांबतो आणि उपकरणाचे संरक्षण होते. ही तार पॉर्सिलिनसारख्या रोधक पदार्थापासून बनवलेल्या खोबणीत बनवलेली असते. घरगुती वापरासाठी 1 अँपिअर, 2 अँपिअर, 3 अँपिअर, 4 अँपिअर, 5 अँपिअर आणि 10 अँपिअर इतकी मर्यादा वितळ तारेत असते. वीज वापरण्याच्या बाबतीत घ्यावयाची काळजीसुद्धा या पुस्तकात आपल्याला सांगितलेली आहे. त्यांनी सांगितले की घराच्या भिंतीवर बसवले जाणारे विद्युत कळ व सॉकेट लहान मुलाचे हात पोचणार नाहीत एवढ्या उंचीवर असावेत. आता ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना हा प्रॉब्लेम येतच असतो. कारण आपण बेडच्या जवळ जो सॉकेट लावतो त्यामध्ये मुलं पिना घालतात किंवा हातेसुद्धा घालत असतात. त्यामुळं असे उंचीवर ठेवायचं की ते मुलांचा हात नाही पोचला पाहिजे. विद्युत उपकरणाची सफाई करण्यापूर्वी त्यांचे बटन बंद करून घ्यायचं आणि विद्युत खंडित करून प्लग सॉकेटमधून बाहेर काढायचं. विद्युत उपकरणात हात टाकायचा नाही. समजलं? त्यानंतर अशा वेळी रबरी चप्पल किंवा पायात त्राणे वापरायचे. त्यानंतर विद्युतचा धक्का लागला असता
तारेचा संपर्क राहील व ताबडतोब मुख्य बटन बंद करायचं. जर बटन दूर अंतरावर असेल तर त्या जागी दुसरा माहीत नसेल तर शक्य असल्यास सॉकेट प्लग बाहेर काढावे. हे शक्य नसल्यास लाकडी वस्तूच्या सहाय्याने त्या व्यक्तीला तोडून घ्यायचं. समजलं? पहिल्या द्रव्याचे मोजमाप करताना द्रव्य अक्षयतेचे नियम असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर रासायनिक अभिक्रिया किंवा अभिकारकाचे रिॲक्शन्स एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादकाचं किंवा प्रोडक्टचं एकूण वजन सारखंच असतं. यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम असं म्हणतात. म्हणजे काय तर आपण 1 किलो कापसामध्ये 1 किलो जर पाणी मिसळलं तर दोन्ही काय होणार? 2 किलोच होणार. म्हणजे त्याला आपण साध्या सोप्या भाषेत समजून सांगण्यासाठी द्रव्य अक्षयतेचा नियम असं म्हणू शकतो. त्यानंतर स्थिर प्रमाणात नियम. आता स्थिर प्रमाणाचा नियम काय आहे तर फ्रेंच शास्त्रज्ञ फ्ल्यूस्ट यांनी सन 1794 मध्ये स्थिर प्रमाणाचा नियम मांडला. काय मांडला त्याने नियम तर संयुगाच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्याचे वजन प्रमाण नेहमी स्थिर असते. उदाहरणार्थ पाण्यातलं हायड्रोजन व ऑक्सिजन वजन प्रमाण 1:8च येणार. त्यानंतर 1 ग्राम हायड्रोजन व 8 ग्राम ऑक्सिजन यांच्या संयोगाने 9 ग्रॅम पाणी तयार होणार. त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन ऑक्सिजनचं वजनसुद्धा 3:8 म्हणजे 44 ग्राम कार्बन ऑक्साईड आणि 12 ग्राम कार्बन व 32 ग्राम ऑक्सिजन असंच असणार. यामध्ये त्यांनी परिचय शास्त्रज्ञाचा यामध्ये अण्णातत्व लायोझिन या शास्त्रज्ञांचा परिचय दिलेला आहे. हे फ्रेंच शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या आधुनिक रसायनाचा जनक म्हणून ओळखलं जातं. रसायनशास्त्राप्रमाणे जीवशास्त्र व अर्थशास्त्र या क्षेत्रामध्येही त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. ऑक्सिजन व हायड्रोजन याचं नामकरण लाव्हाझिये यांनीच केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण यावर प्रश्न विचारू शकतो आयोग. ज्वलनात पदार्थाचा ऑक्सिजनशी संयोग होतो हे सिद्ध त्यांनीच केलं 1772 मध्ये. आणि रासायनिक प्रक्रियेत अभिक्रियाकारके व उत्पादकाचे अचूकपणे वजन करण्याच्या पद्धतीचा प्रथम वापर त्यांनी केला. पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्यापासून बनलेले आहे याचा शोधसुद्धा त्यांनी लावला. त्याचबरोबर त्यांनी रासायनिक अभिक्रियेत वस्तुमान कायम राखले जाते या नियमाचं सुद्धा पहिले लेखन केलं. त्याचबरोबर त्यांनी संयुगाच्या पद्धतशीरपणे नावे दिली जसं की सल्फ्युरिक आम्ल आणि कॉपर सल्फेट इत्यादी. आणि त्यांना 1789 मध्ये एलिमेंट्स थिअरी ऑफ केमिस्ट्री हा आधुनिक रसायनशास्त्रातील पहिला ग्रंथ लिहून काढलेला आहे. यानंतर आपल्याला स्थिर प्रमाणात नियमाची पडताळणी असं सांगितलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आपण पाहिलेलं आहे की जेव्हा फ्रेंच शास्त्रज्ञ फ्रूस्ट यांनी 1 ग्राम हायड्रोजन व 8 ग्रॅम ऑक्सिजन यांचे रासायनिक संयोग पाहून 9 ग्रॅम पाणी तयार होते. याच नियमाची पडताळणी या पेजवर आपल्याला सांगितलेली आहे. यानंतर अणु हे अतिसूक्ष्म असतात. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, फील्ड आयन सूक्ष्मदर्शक, स्कॅनिंग टेलेलिंग सूक्ष्मदर्शक अशा अत्याधुनिक साधनांमध्ये अणूची विशालता प्रतिमा दाखवण्याची क्षमता असते. सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने मिळालेली अणूची प्रतिमा इथे आपण या चित्रामध्ये पाहू शकता. अणूचा आकार हा त्यांच्या मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन कक्षाच्या संख्येवर अवलंबून असतो. कक्षांची संख्या जितकी जास्त तितका आकार मोठा. उदाहरणार्थ Na म्हणजेच सोडियमच्या अणूपेक्षा K म्हणजे पोटॅशियमचा अणू मोठा असतो. जर 2 अणूंची बाह्यतम कक्षा तीच असेल तर
त्यांच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन असतील त्यांचा आकार ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन आहेत अशाच तुलनेत असतो. उदाहरणार्थ Na च्या अणूपेक्षा Mg चा अणू लहान असतो. अणूचे वस्तुमानांक किंवा मास ऑफ ॲटम. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून ते त्यातील प्रोटॉन न्यूट्रॉन मुळे असते. अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात. प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मूलकणू किंवा न्यूक्लियस असं म्हणतात. आता आपल्याला काही मूलद्रव्ये दिलेत आणि त्याचं अणुवस्तुमानांक दिलेलं आहे. जसं की हायड्रोजन अणुवस्तुमानांक 1, हेलियम 4, लिथियम 7, बेरियम 9, बोरॉन 11, कार्बन 12, नायट्रोजन 14, ऑक्सिजन फ्लोरीन 19, निऑन 20, मॅग्नेशियम 24 आणि सिलिकॉन 28, फॉस्फरस सल्फर 32, क्लोरीन 35.5 आणि कॅल्शियम 40. डाल्टनने मूलद्रव्याची संज्ञा देण्यासाठी विशिष्ट एक चिन्ह वापरलेलं आहे. जसं की हायड्रोजनला गोल आणि त्यामध्ये चौकोनी आकाराचं टिंब, तर तांब्याला या मूलद्रव्यासाठी गोल आणि C असं आहे. आता आपण इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर ऑफ ॲप्लिकेशन केमिस्ट्रीने वापरलेली संज्ञा वापरतो. ही अधिकृत नावे संज्ञा असून जगभर वापरली जातात. सध्याची रासायनिक संज्ञा पद्धती ही बर्झलियन्स ने शोधलेल्या पद्धतीवर अवलंबून आहे. आता यानंतर मूलद्रव्याचे आणि संयुगाचे रेणू. आता काय, जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू एकमेकाशी संयोग पावतात तेव्हा संयुगाचे रेणू तयार होतात. म्हणजेच मूलद्रव्यातील रासायनिक आकर्षणामुळे संयुगे तयार होतात असं आपल्याला सांगता येईल. आणि त्यानंतर रेणू वस्तुमानांक. आता रेणू वस्तुमानांक या एखाद्या पदार्थाचं रेणू वस्तुमानांक म्हणजे त्यांच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या वस्तुमानाची बेरीज असं आपल्याला सांगता येईल. अणुवस्तुमानांकाप्रमाणेच रेणू वस्तुमानांक सुद्धा डाल्टन या एककातच व्यक्त केलं जातं. रेणू वस्तुमानांक कसं काढायचं, तर घटक अणुवस्तुमानाची बेरीज करून रेणू वस्तुमानांक काढायचं. यानंतर संयुगाचा एक मोल म्हणजे संयुगाच्या रेणू वस्तुमानांका एवढा मोल असलेल्या ग्राममधील वस्तुमानांक होय. मोल म्हणजे SI एकक आहे. आता पदार्थाच्या मोलाची संख्या कशी काढायची, तर पदार्थाची मोलाची संख्या काढत असताना पदार्थाच्या ग्राममधील वस्तुमानाला पदार्थाच्या रेणूसूत्रानं भागायचं. यानंतर नेहमी लक्षात ठेवा, या सत्रामध्ये एखाद्या पदार्थाच्या दिलेल्या राशीतील रेणूची संख्या त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानांकावर ठरते असं सांगितलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या पदार्थाच्या समान वस्तुमानांकाच्या राशीमधील रेणूची संख्या ही वेगवेगळी असते असं पण सांगितले. त्याचबरोबर वेगवेगळ्या पदार्थ एक मोल राशीची ग्राममधील वस्तुमाने वेगवेगळी असतात. त्यानंतर दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या नेहमी पूर्णांक संख्या असते, म्हणून संयुजा नेहमी पूर्णांकातच असते. संयुजा कशी असते, नेहमी पूर्णांकातच असते. त्यानंतर विज्ञान कुक्षी या सत्रामध्ये त्यांनी धन प्रभारित आयन कॅटायन धन आयन म्हणतात, तर ऋण प्रभारित आयनांना अनायन म्हणजेच ऋण आयन असं म्हणतात. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन्सची संयुजा इलेक्ट्रॉन्स असतात. आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्याचे अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय. यात संस्थेत एक संस्था कार्य करते. त्या संस्थेचं कार्य आता आपण पाहूया. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे.
म्हणजेच त्याला आपल्याला असं म्हणता येईल नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. रसायनाच्या विविध शाखेमध्ये संशोधन करणे, उद्योगास मदत करणे व देशात नैसर्गिक साधनसंपत्तीचा फायदेशीर वापर होण्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानाचा विकास करणे या उद्देशाने CSIR च्या घटक असलेल्या प्रयोगशाळेची स्थापना 1950 मध्ये झाली आणि जैवविज्ञान त्याचबरोबर नॅनोतंत्रज्ञान आणि कॅटॅलिसिसच्या औषधे, उपकरणे, कृषी रसायने, वनस्पती ऊतींची संवर्धन व बहुवाहिका विज्ञान अशा विविध शाखांमध्ये संशोधन या प्रयोगशाळेमध्ये होत असते. लोह किंवा आयन 2 व 3 अशी परावर्ती संयुजा दर्शवते. त्यामुळे क्लोरीन बरोबर FeCl2 व FeCl3 अशी 2 संयुगे तयार होतात. हा झाला 9व्या वर्गाचा 4था धडा, ज्याचं नाव होतं द्रव्याचे मोजमाप. यानंतर आपण वनस्पतीचे वर्गीकरण हा 6वा धडा अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये सृष्टी, उपसृष्टी व उपसृष्टीची उपसृष्टी असा अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला सजीवाचे वर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी RH विटाकर हे नाव नेहमी लक्षात येतं, ज्यांनी 1969 साली योजलेली पंचसृष्टी पद्धती आणि त्यातील मोनेरा, प्रोटिस्टा, कवक या सृष्टीचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं ठरतं, ज्यामध्ये सजीवामध्ये अधिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी असे 2 भाग केले होते, ज्यामध्ये अधिकेंद्रकीमध्ये मोनेरा येत होतं, तर दृश्यकेंद्रकीमध्ये एकपेशीय किंवा बहुपेशीय असे 2 भाग यायचे. एकपेशीयमध्ये प्रोटिस्टा आणि बहुपेशीयमध्ये भित्तिका असणारे आणि भित्तिका नसणारे असे 2 वर्गीकरण होतात आणि भित्तिका असणाऱ्यामध्ये स्वयंपोषी आणि परपोषी असे 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये वनस्पतीचं वर्गीकरण व कवक वर्गीकरण केलेलं आहे. आणि परिचय शास्त्रज्ञांचा या सत्रामध्ये त्यांनी येचर यांनी 1883 मध्ये वनस्पतीसृष्टीचे 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले. त्यानुसार अबीजपात्री व बीजपात्री अशा 2 उपसृष्टी विचारांचा वनस्पतीच्या वर्गीकरणात केला जातो असं सांगितलेलं आहे. आता थॅलोफायटा विभाग पहिला. थॅलोफायटा या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात आढळतात. यांचा आता विकास कसा असतो, तर मूळ, खोड, पान, फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या हरितद्रव्यामुळे स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पती या गटात येतात, ज्याला शैवाल किंवा अल्गी असं सुद्धा म्हणतात. शैवालामध्ये सुद्धा खूप विविधता असते, ज्यामध्ये एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराचे शैवाल असतात, ज्यामध्ये स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्गा, सायर्गस इत्यादी वनस्पती येतात. ह्याच गटाला हरितद्रव्य नसलेला विविध प्रकारच्या किण्व व बुरशी स्वतंत्रपणे यामध्ये समावेश होतो. त्यांना कवके किंवा फंगस असं म्हणतात. म्हणजे थॅलोफायटामध्ये 2 प्रकार येतात, एक शैवाल आणि दुसरं कवक. समजलं. यानंतर ब्रायोफायटा. आता ब्रायोफायटाला उभयचर वनस्पती म्हणून म्हटलं जातं. यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे, कारण त्या ओलसर मातीत सुद्धा वाढतात आणि प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. त्यांच्यामध्ये प्रजनन हे जीवाणू निर्मितीने होतो. ब्रायोफायटा वनस्पतीतील विभागातील वनस्पतीची रचना ही चपटी रिबणीसारखी लांब असते. या वनस्पतींना खरी फुले, खोड, पान नसतात, तर पानासारखा रचना असतात व मुळासारखे अवयव
मुलाभ असतात. पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट उक्ती नसतात. म्हणजेच यामध्ये येतात मास, मॉर्गशिया, अँथ्रोसिरस, रिक्सिया इत्यादी वनस्पती, ज्या तुम्हाला मी अशा चित्रात दाखवत आहे. त्यानंतर तिसरं येतो टेरिडोफायटा. लक्षात ठेवायचं, थॅलोफायटा, ब्रायोफायटा. ब्रायोफायटा सेकंडला आहे. तो उभयचर आहे. तो पाण्यातही जगू शकतो आणि बाहेरही जगू शकतो ओलसर मातीमध्ये. आता टेरिडोफायटा. आता टेरिडोफायटामध्ये वनस्पतीची मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात. पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात, पण यांना फुले, फळे येत नाहीत. त्यांच्या पानात मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाद्वारे प्रजनन केले जाते. यामध्ये सिलिनेस, इक्वेसेटर, मॉर्सेलिया, नेफ्रोपिस, टेरिस, अँटीॲटम, लायकोपोडियम इत्यादी वनस्पती येत असतात. आता थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतींच्या शरीररचनेमध्ये फरक आहे. पण तो कुठला? तर अपुष्प आणि अबीजपात्री असा. मग या सर्वांचे प्रजनन बीजाणूद्वारे होते. यांच्या शरीरातील प्रजननसंस्था अप्रगट असल्याने त्यांना अबीजपात्री किंवा लपलेली प्रजनने असं म्हणतात. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे झाले अबीजपात्री उपसृष्टीचे प्रकार. त्यानंतर बीजपात्री हे आपण पाहूया. आता बीजपात्री पाहत असताना ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात, त्या वनस्पतींना आपण बीजपात्री वनस्पती म्हणत असतो. या सर्वांचे प्रजनन बीजाणूद्वारे होते. त्यांच्या शरीरातील प्रजननसंस्था अप्रगट असल्यामुळे त्यांना अबीजपात्री असं म्हणतात. आता आपल्याला दोन्हीही प्रकार लक्षात आले, बीजपात्री आणि अबीजपात्री. त्यानंतर अनावृत्तबीजी गटातील वनस्पती बहुधा सदाहरित असतात, जसं की बहुवार्षिक व काष्ठमय असतात. या वनस्पतीच्या खोडांना फांद्या असतात, पानांना मुकुट असतं आणि या वनस्पतीची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणू पात्रावर येतात. यांच्या बियांवर अनेक आच्छादने नसतात, म्हणजेच यांना फळे किंवा फुले येत नाहीत. म्हणूनच यांना अनावृत्तबीजी असं म्हणतात. आता त्याच्यानंतर यामध्ये उदाहरणं कुठली कुठली येतात तर सायकस, पिसिया, जे की आपण ख्रिसमस ट्री म्हणतो, थुजा म्हणजे मोरपंखी जे प्रत्येकाच्या घरामध्ये शोसाठी लावलेलं असतं, पायनस म्हणजे देवदार इत्यादी वनस्पती येतात. आता द्विबीजपात्री वनस्पती व एकबीजपात्री वनस्पतीमध्ये फरक काय असतो तर द्विबीजपात्री वनस्पतीचे बी 2 पत्राचे असतात, तर एकबीजपात्रीचं 1 पत्राचं असतं. मूळ ठळक आणि प्राथमिक मूळ सोटमूळ म्हणून असते द्विबीजपात्रीमध्ये. तर एकबीजपात्रीमध्ये तंतुमय मुळं असतात. खोड मजबूत कठीण असतं द्विबीजपात्रीमध्ये, पण एकबीजपात्रीमध्ये तसं नसतं. पोकळ जसं की आभासी असतं, त्याचमध्ये चकतीसारखं सुद्धा असतं. चकतीसारखं पाहायला गेलं तर कांद्याचं असतं. त्यानंतर आभासी म्हणलं तर केळीचं बीज पूर्ण पोकळ असतं आणि पोकळ म्हणलं तर बांबूचं सुद्धा असतं. त्यानंतर पानं हे द्विबीजपात्रीमध्ये शिरवाहिन्या असतात आणि जाळीदार असतात त्या, आणि समांतर एकबीजपात्रीमध्ये समांतर शिरवाहिन्या असतात. फुलं 4 किंवा 5 भागाचे फुलं असतात आणि 3 किंवा 3च्या पटीत भाग असणारे त्रिभागी एकबीजपात्रीला फुलं असतात. आता आपण वनस्पती सृष्टीमध्ये पाहू शकता कसं कसं वर्गीकरण केले हे शॉर्टमध्ये या चित्रात दाखवलेलं आहे. वनस्पती सृष्टी, बीजपात्री, अबीजपात्री, त्यामध्ये अनावृत्तबीजी, वृत्तबीजी, वृत्तबीजीमधले 2 प्रकार, हे सगळं या
चित्रात दाखवलेलं आहे. काही समजलं नसेल तर 1 मिनिट रिमाइंड करून परत एकदा ऐका, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. हा झाला पूर्ण वनस्पतीच्या वर्गीकरणाचा एक शॉर्ट व्हिडिओ. यानंतर 7वा धडा परिस्थितीतील ऊर्जा प्रवाह. आता परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह पाहत असताना अन्न साखळी व अन्नजाळे हे, त्याचबरोबर ऊर्जा मनोरा आणि त्यानंतर जैव भू रासायनिक चक्र जसं की कार्बन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनचं चक्र, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता अन्न साखळी पाहत असताना आपण उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच अंतरक्रिया सुरू असतात. या अंतरक्रियेत एक क्रम असतो, त्याला आपण अन्नसाखळी म्हणतो. प्रत्येक साखळीत अशा 4 व 5हून अधिक कडे असतात. एखाद्या परिसंस्थेत अशा परस्पराशी जोडलेल्या गेलेल्या अनेक अन्नसाखळ्यांचा समावेश, म्हणून त्याला आपण अन्नजाळे म्हणत असतो. आता हे तर झालं अन्नसाखळी व अन्नजाळी. त्याचबरोबर ऊर्जेचा मनोरा हा एक कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये पोषण पातळी यानुसार अन्नसाखळीतील प्रत्येक पातळीतील पोषण पातळी पाहिली जाते आणि त्यानुसार पोषण पातळी असं म्हटलं जातं. पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर, असं आपल्याला साध्या आणि सोप्या भाषेत सांगता येईल. अन्नसाखळीत अनेक अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्ष्यापर्यंत टप्प्याटप्प्याने घटत जाते. ज्यामध्ये उत्पादक असतं परिसंस्थेतील सर्व उत्पादक, जसं की वनस्पती. त्यानंतर प्रथम पोषण पातळी असते शाकाहारी, जे की त्या वनस्पतीवर डिपेंड असतात, आणि त्यानंतर मांसाहारी, त्याला द्वितीय पोषण पातळी आपण असं म्हणू शकतो, जी शाकाहारी प्राण्यांना मारून खात असते. आणि तृतीय पोषण साखळीमध्ये जी वनस्पती आणि मांसाहार असे दोन्हीही करत असतं, ती तृतीय पोषण पातळी म्हणून आपल्याला लक्षात येतं. यानंतर परिचय शास्त्रज्ञांच्या या सत्रामध्ये त्यांनी 1942 लिंगडम या शास्त्रज्ञांनी अन्नसाखळी व त्यातील ऊर्जावहन याचा अभ्यास केला व परिस्थितिकीय मनोरा ही संकल्पना सुरू केली. आणि या संकल्पनेत सर्वप्रथम चार्ल्स एल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने 1927 इंग्लंडमधील बियर बेटावरील तुंड्रा परिसंस्थेचा अभ्यास करून मांडलेली होती. यामुळे या मनोऱ्यात एल्टिनियस मनोरा असे सुद्धा म्हटले जाते. त्यानंतर त्यांनी एक सर्वोच्च भक्षक व मृत पावल्यानंतर त्यांच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा उपलब्ध करून देतात, असं एक मनोरा बनवलेला आहे. त्याला जलीय ऊर्जा मनोरा म्हणून सांगितलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी खालच्या स्तराला प्लावक वनस्पती, जे की 10,000 कॅलरीजवर असतात, व प्राणी ते 1,000 कॅलरीजवर असतात, मासे 100 कॅलरीज आणि मानव 10 कॅलरीज. कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे सूर्य आहे, हे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे. कारण परिसंस्थेतील हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही सौर ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात आणि विघटकाच्या पर्यंत पोहोचण्यापूर्वी ही सौर ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. आता कार्यसंस्थेचं या भागामध्ये त्यांनी भारतातील परिस्थितिकीय व पर्यावरणीय संस्था दिल्ली येथे आहे, जिला आपण इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट दिल्ली म्हणून ओळखतो. या संस्थेची स्थापना 1980 झाली आणि तिचं प्रशिक्षण व परिसंवाद आयोजित करण्याचे प्रमुख कार्य या संस्था करत असते. या संस्थेमार्फत इंटरनॅशनल इकोसिस्पीडिया ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट हा ग्रंथसुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे. यानंतर आपण म्हणत होतो जैव भू रासायनिक चक्र. आता हे नेमकं काय असतं? जैव भू रासायनिक चक्र, ज्याला आपण जिओकेमिकल सायकल म्हणून ओळखतो. परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असला तरी पोषक द्रव्याचा प्रवाह मात्र चक्रीय असतो.
आणि सर्व सजीवांना वाढीसाठी विशिष्ट पोषणद्रव्याची आवश्यकता असते, हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यामुळं काय होतं, त्यातील विविध घटकांचा अभ्यास करून जैव रासायनिक चक्र हे स्वतःच्या शब्दात स्पष्ट करता येतं. पोषणद्रव्याच्या परिसंस्थकीय चक्राला किंवा स्वरूपातील प्रवाहाला जैव-भू-रासायनिक चक्र असं म्हटलं जातं. जैव-भू-रासायनिक चक्राचे 2 प्रकार पडतात, ज्याला वायुचक्र आणि अवसादन किंवा भूचक्र असं म्हणून म्हटलं जातं. वायुचक्रामध्ये मुख्य अजैविक वायुरूप पोषण द्रव्याचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते, तर नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड बाष्प इत्यादीचा समावेश होत असतो. आणि भूचक्रामध्ये मुख्य अजैविक पोषकद्रव्याचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसादन, अवसादवादी खडकात आढळते, तर आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरस यानंतर वायुचक्र व अवसादन चक्र ही दोन्ही चक्रे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी करता येत नाहीत. उदाहरणार्थ, नायट्रोजन वायुरूपात वातावरणात आढळतो, तर नायट्रोजन ऑक्साईड या संयुगाच्या स्वरूपात मृदेत व अवसादनामध्ये आढळतो. त्याचप्रमाणे कार्बन अजैविक स्वरूपात मुख्यतः भूवचनातील दगडी कोळसा, ग्रेनाइट, हिरा व चुनखडीमध्ये आढळतो, तर वातावरणात CO2 स्वरूपात आढळतो. सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा वनस्पती व प्राण्यांमध्ये कार्बन डायऑक्साईडचं अस्तित्व कमी काळ असते. आता आपण कार्बन चक्र पाहूया. आता कार्बन चक्र पाहत असताना कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण यालाच आपण पुनर्चक्र किंवा कार्बन चक्र असं म्हणतो. अजैविक कार्बनच्या अणूचे मुख्यतः प्रकाशसंश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होत असते. म्हणूनच त्याला कार्बन चक्र एक महत्त्वाचे भूजैविक रासायनिक चक्र असं म्हणून आपण त्याला संबोधत असतो. हिरव्या वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे CO2चे कर्बोदकात रूपांतर करतात व तसेच त्या प्रथिने व मेद कार्बनी पदार्थातही तयार करत असतात. कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया काय असते हे आता आपल्याला यामधून दिसून येत आहे. 6CO2 + 12H2O त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य झालं की आपल्याला C6H12O6 + 6H2O + 6O2 वायुमुक्त झालेला दिसून येतो. यानंतर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वणवे आणि ज्वालामुखी उद्रेक यासारख्या अजैविक प्रक्रियेमुळे CO2 वायू बाहेर हवेत मिसळतो व प्रकाशसंश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो, तर श्वसनाने CO2 बाहेर वातावरणात सोडला जातो. वनस्पतीमुळे वातावरणातील ऑक्सिजन व CO2 वायू यांचा समतोल राखला जातो. यानंतर ऑक्सिजन चक्र. पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% तसेच जलावरणात आणि शिलावरणात अशा तिन्ही वातावरणात ऑक्सिजन आढळतो. जीववरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याच्या पुनर्वापराचा म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. या चक्रात देखील जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट होत असतात. ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्याशी व संयुगाशी त्याचा संयोग होतो. रेणुकीय ऑक्सिजन O2, पाणी H2O, कार्बन डायऑक्साईड CO2 व असेंद्रिय संयुग स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवन वातावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे आहे. प्रकाशसंश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते, तर श्वसन व ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियेमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. याच खाली तुम्हाला माहीत आहे का, या सत्रामध्ये त्यांनी बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. अशा सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनजीवी असं म्हणतात. ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्यांना विना ऑक्सिजन असं म्हणतात.
कर्बोदके, प्रथिने, मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्त्वाचा घटक असतो. विविध रासायनिक प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. ओझोन म्हणजेच CO3 निर्मितीसाठी सुद्धा ऑक्सिजनपासून वातावरणातील प्रक्रियेद्वारे होत असतो. यानंतर आपल्याला नायट्रोजनची सायकल त्यांनी दाखवलेली आहे किंवा सांगितलेली आहे. वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात 78% आढळतो. निसर्ग चक्रात सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. नैसर्गिक, जैविक आणि अजैविक प्रक्रियेतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात अभिसरण घडून येते व पुनर्चक्रीकरण, त्यालाच आपण नायट्रोजन चक्र म्हणून ओळखतो. सर्व सजीवात नायट्रोजन चक्राचा भाग असतो. प्रथिने, न्यूक्लियस, आम्ले यांचा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय आहे व तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांसोबत संयोग पावत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया: प्रोसेस इन नायट्रोजन सायकल. नायट्रोजनचे स्थिरीकरण, नायट्रोजनचे रूपांतर वातावरणातील औद्योगिक व जैविक प्रक्रियेद्वारे नायट्रोजन व नायट्रिक ऑक्साईड होत असते. अमोनिया, सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होतो. अमोनिकरण, सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होतो. नायट्रीकरण, अमोनियाचे नायट्रेट व नंतर नायट्रेट मध्ये रूपांतर होते. विनायट्रीकरण, नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होते. आता आपण कार्बनचं चक्र पाहिलं, ऑक्सिजनचं चक्र पाहिलं, नायट्रोजनचं चक्र पाहिलं. हे सर्व चक्र अजैविक व जैविक घटकाशी संपर्कात होते. हा झाला आपला पारिस्थितिकीय व संस्था हा चॅप्टर. यानंतर आपण